साथी नमस्कार. डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या 11व्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा देतोय आपण. अनेक कार्यकर्त्यांनी त्यांचं म्हणणं मनोगत मांडलेली आहेतच. मला सगळ्यात जास्त महत्त्वाचं वाटतं ते म्हणजे डॉक्टरांचा असलेला दृष्टेपणा, समाजातल्या प्रश्नांविषयी त्यांची अचूक असलेली जाण, त्यांचं भान आणि त्यासाठी काय करता येईल याचे त्यांनी उकल करण्यासाठी काढलेले मार्ग, ह्या सगळ्याच गोष्टी खूप महत्त्वाच्या असायच्या. आजच्या घडीला तर मला असंख्य वेळेला असं वाटतं की आता जर डॉक्टर असते तर या प्रश्नाकडे त्यांनी असं पाहिलं असतं आणि कदाचित त्यांनी असं केलं असतं, यातनं रान उठलं असतं किंवा यातून त्यांनी अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया दिल्या असत्या. इतकं संवेदनशील मनानं त्यांनी त्या वेळेला भूमिका घेतलेल्या आपल्याला दिसून येतात. तरुणाईशीचा त्यांचा असलेला संवाद जो होता तो तितकाच प्रभाव टाकणारा असायचा. मला खूप चांगलं आठवतं की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जोडीदाराची विवेकी निवड या नावानं 2 परिषदा युवकांबरोबर डॉक्टरांच्या झालेल्या होत्या आणि त्यानंतर डॉक्टरांनी म्हटलेलं होतं की हा पुढच्या दशकभरातला सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम ठरणार आहे. तरुणाईला या विषयावर बोलायचंय आणि तशी जागा नाहीये आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ती जागा करून देणार आहे. एका ठिकाणी त्यांच्या बाईटमध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की तरुणांना प्रेम आणि आकर्षण यातला फरक समजावून सांगता आला पाहिजे. दुसरं म्हणजे त्यांना बौद्धिक, शारीरिक, मानसिक अशा प्रकारच्या अनुरूपतांविषयी सुद्धा आपल्याला जाणीव करून दिली पाहिजे. हुंडा, पत्रिका, व्यसन या 3 गोष्टींना ठामपणाने विरोध करता आला पाहिजे. लग्न साधेपणाने कमीत कमी खर्चामध्ये होतील असं पाहिलं पाहिजे आणि तरुणांनी आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहाची शक्यता आजमावून पाहिली पाहिजे. डॉक्टरांची ही 5 जी वाक्य होती ती इतकी महत्वाची होती की पुढच्या काळामध्ये जोडीदाराची विवेकी निवड या नावाचा महाराष्ट्र अनिसचा विभाग स्थापन झाला आणि त्या विभागाच्या कामाची ही वाक्य म्हणजे पंचसूत्री ठरली. त्यालाच धरून तरुणाईबरोबरचा संवाद सुरू झाला, संवाद शाळा सुरू झाल्या, पालकांबरोबरचा संवाद वाढला. तरुणांनी प्रत्येक टप्प्यावर महाराष्ट्र अनिसचा आधार घेतला, पाठिंबा घेतला आणि आपण तो दिला सुद्धा. तरुणाईच्या साठी आवश्यक असलेला किती मोठा मार्ग डॉक्टरांनी खुला करून दिला होता आणि या सगळ्यांमध्ये त्यांचा तरुणाईबरोबरचा असलेला कनेक्ट, त्यांच्यावरचा असलेला प्रभाव आपल्याला जाणून घेता येतो, तो दिसून राहतो आणि म्हणून पुढची तरुणाई आश्वासक पद्धतीने याच्यामध्ये प्रयोग करत राहिली, त्याला कायम पाठिंबा मिळत राहिला, सपोर्ट मिळत राहिला. हे काम आज खूप पुढे गेलेले. जोडीदाराची विवेकी निवड म्हटलं की महाराष्ट्र अनिस हे समीकरण होऊन बसलेलं आहे. इतकं काम तरुणाईने याच्यामध्ये केलेलं आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतो. अर्थात प्रश्न संपलेले नाही, समाजापुढे वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या सुद्धा उभ्या राहिलेल्या दिसतात, पण त्यावेळेला मी जसं सुरुवातीला म्हटलं तसं डॉक्टर आता असते तर असं आठवत राहतं आणि पुन्हा एकदा आपण काम करायला प्रेरित होत राहतो. डॉक्टरांच्या 11 वर्षांच्या या पोकळीमध्ये सुद्धा डॉक्टरांचं हे असणं हे कार्यकर्त्यांच्या मनामध्ये रुतलेलं आहे याची मला स्पष्ट जाणीव आहे. डॉक्टर असे सोबत आहेत आणि पुढे सुद्धा ते असतीलच.